नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपाची थकबाकीदारांवर कारवाईची कठोर भूमिका. 2 दिवसात कर भरावा अन्यथा जप्तीची करणार कारवाई. धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम यांनी सुट्टीच्या दिवशी वसुली विभाग व घरपट्टी वसुली पथक प्रमुखांची आढावा बैठक घेत कठोर कारवाईचे आदेश त्यांना दिले. त्यांनी सर्व पथकांना फक्त वसुलीसाठी कार्यरत राहण्याचे निर्देश दिलेले असून स्वतः पारोडा रोडवरील थकीत मालमत्ता धारकांना भेटून थकबाकी भरावी अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान या मोहिमेअंतर्गत अनेक मालमत्ता धारकांनी धनादेशाद्वारे कर भरला. विराज सेरेमॅक्सने तत्परता दाखवत 4 लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. इतर थकबाकीदारांनी 2 दिवसात थकीत कर भरला नाही तर जप्तीची कारवाई केली जाईल असा इशारा माननीय आयुक्त यांनी यावेळी दिले. दरम्यान त्यांच्यासोबत मनपाचे उपअभियंता चंद्रकांत ओगले, वसुली विभागाचे मधुकर निकुंभ व मालमत्ता निरीक्षक लिपिक उपस्थित होते. त्यांच्याकडनं थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे. यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये शास्त्री माफी होणार नाही. त्यामुळं तो वसुलीचा जो हे आहे आता दुर्दैवाने आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं. यापुढे ही कारवाई अशीच निरंतर चालू राहील. ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या 10 दिवसामध्ये ऑक्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत. या ऑक्शनमध्ये कुणी सहभागी नाही झालं तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव तोपर्यंत असेल तोपर्यंत थकबाकी क्लिअर होणार नाही. त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहील. 1 तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे 50,000च्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार.